हॅलो हाय नमस्ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर या अगोदरचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याचाच पुढचा भाग हा आहे. या अगोदरच्या 2 व्लॉगमध्ये भक्तिमय वातावरणातील देवदर्शन, निसर्गरम्य प्रवास, कोठे कोठे थांबलो, नंतर येताना पाहुण्यांच्या अधूनमधून भेटीगाठी, हे सगळं ना तुमच्याबरोबर शेअर केले. मावशीच्या घरचा सुद्धा पाहुणचार केला आणि मावशींनी आम्हा दोघी बहिणींना काय दिले हे सुद्धा अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. त्यानंतर आम्ही निघालो माझ्या मामाच्या घरी. खूप वर्षानंतर जात होते, त्यामुळे एक मनात ओढ वाटत होती की कधी घरी येते. कारण बघा, आपल्या आजोळी जाण्याची एक ओढ वेगळीच असते. आणि माझं जेव्हा 12वीचं शिक्षण कंप्लीट झालं होतं तेव्हा 1 वर्षभर मी मामाच्या घरी थांबले होते. त्यामुळे तिथल्या खूप साऱ्या अशा छान छान जुन्या आठवणी माझ्या मनामध्ये साचून राहिल्या होत्या. हे माझ्या मामाचं घर. वेलकम. थँक्यू. आता गरमीलाही होत असेल असं सरबत का? काय तुम्हाला आम्हाला तर काय नको, मला पहिलं नाही. आज मोठा कूलर आहे, आपण बघू इथं बसू. हा, इथे हवा लागते झाडाची सावली. इथंच बघूया, इथंच बसूया. वातावरण चांगलं आहे झाडाचं बाहेर. आता खूपच त्रास होत असेल. त्याला खिडक्या होत्या ती बुजवल्या. मला येऊन बरेच वर्ष झाली बरं का इथं. मी कधी आणते आजींच्या श्राद्धाला. किती वर्ष झाली असतील तरी? 8-10 वर्ष झाली असतील. 8-9 वर्षानंतर मी आले इकडे मामाच्या घरी. रात्री गंध लावतो. मला बोलून येणार दिवस जातो सुट्टीवर. विशालला ह्याला फोन केला. विशाल आला संध्याकाळी 27 3 वर्षापूर्वी मला काय नव्हतं. नाही मला मला थोडं हिंदी बाहेर आली दाखवायला. राजू मला 2 वर्ष कसं गेलं. मग गेल्या म्हणजे महिने 2 महिने तेच लग्न होतं मुसलमान. लग्नाला जेवण 5-6 लग्न जेवण केलं. मला ते पुढच्या सगळ्या पॅक झाल्या. बसायला जागा उभा राहिलो. बाहेर आली म्हणजे असं दुकानाला असं दाबलं ते आत गेले. आत गेले दुकान झालं. मग त्या दिवशी मानवलं घेतलं. त्याला मला असं फोन म्हणजे असं सुजल्यासारखं झालं. बारीक एवढं दिसत तेवढं दिसायला गेली राहिलं असं. म्हणजे असं कलरमध्ये दिसायला लागलं. म्हणजे जरा बदलला फसलं का जास्त पुढे मारायचं आपल्याला. निर्जून जातं. इकडे जनावरात ते होते ना, जनावर नावावरती त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल. मला नाही घेतलं लक्षात. काय काय जण त्याला काय रोगा तिघाला मी जातो. मी मला हात द्यायचं ऑपरेशन जावं, त्याला मिळत नाही, औषध नाही. तिथून पुन्हा महिनाभर सगळ्या डॉक्टरकडे कमीत कमी 10,000 रुपये तर मी दुसऱ्या डॉक्टरला चौकशी गेलो. प्रत्येक जण 30 रुपये 400 रुपये फी आहे. ते फीस आहे काय करण्यासाठी समाजाला सगळा 5,000 महिनाभर हिंडतो. ज्यांनी केलेली आहे ती का एक जण पेशंट करायला गेलं. मामांचं ऑपरेशन झालं होतं मागच्या 2-3 महिन्यापूर्वी. पण ऐश्वर्याची पण एक्झाम होती आणि आम्हाला पण काही यायला भेटलं नाही. त्यामुळे आत्ता आलोय बघायला. आहे तब्येत बरी मामाची. आता मी आतमध्ये बघून येते घर. कारण मामा म्हणतात आतमध्ये बसा. माझ्या लग्नाच्या अगोदर 1 वर्षभर मी येत होती मामांजवळ या. त्यामुळे ह्या सगळ्यात जुन्या आठवणी मला खरंच खूप भारी वाटायला लागल्या आल्यावर. आणि येऊ वाटतं की, पण काही कारणास्तव यायला भेटत नाही. लग्न झाल्यानंतर एकदाच फक्त आले आणि त्याच्यावर आत्ता आले. तर मला पण अण्णांसाठी कुठं जायला भेटत नाही. आज खरंच खूप छान वाटायला लागले मला. मावशींची भेट झाली, मामांची झाली, सगळ्यांची भेटीगाठी झाल्या. बरं वाटतं असं जरा. बघ, पलीकडे एक रूम आहे, तिकडे एक आहे आणि इथे एक रूम आहे.
काय केलं सतत ह्याला बंदच नाही रात्रंदिवस ते चालू जायचं तर इकडे एक रूम आहे. मामींचं काय चाललंय बघू. आमच्या मामींना म्हटलं काही सुद्धा नको, तरी पण मामी ऐकणार. थंडगार असा सरबत बनवायला लागले. तर हे माझ्या मामी बघा सरबत बनवायला लागले मामी. खरंच खूप छान वाटायला लागले मला इथे येऊन. आणि आम्ही काही थांबणार नाही, कारण अजून देवदर्शनासाठी जायचं आहे. एवढं छान आहे मंदिर. पण बघूया, तिथं जर शूटिंगला अलाउड असेल तर तिथलं पण शूटिंग तुमच्याबरोबर शेअर करेन मी. आणि इथं बघा आल्या आल्या पार्टी सुरू आंब्याची. आपल्या झाडाच्या आहेत का मामा? सकाळी होय ना. असं पिवळा पिवळा बघून लय गोड आहे बघा हे पण आंबा. गाभे धरायचा चांगला आहे ना. की असंच काढायचं सगळं, असं शेंडी घातल्यावर असं पिकू की घालायचं. शिवमामाच्या पण ते आपण काय करते वरनं पडते त्याला गोळा करतो आंब्याचं ना. हो, उतरावं लागतात की आंबे. कायच्यात पण भरपूर आहे ना, असं पाटी पाटी टाकून देते आहो. आणि पण ते खराब होतं ना. थँक्यू ऐश्वर. लिंबू पाणी नाही शरीरातलं जरी कमी झालं लिंबू पाणी प्यावंच लागतं. सरबत एकदम छान झाला आणि मस्त झाला, तेव्हा बरं वाटलं. सगळं घ्यायचं काय ही ब्लॉक म्हणलं मला ओळखतात का नाही एवढ्या वर्षात ना. बरेच वर्षात आली त्यामुळे म्हटलं ओळखतात का नाही. ओळखलं ना लगेच. मोठा झालाच रे, लहान असताना बघितलेला. असं काय मुळे तर यायला मिळलं नाही, तर मागे कुठलं कोण येत नाही. दत्ताच्या त्या सासूबाई कोणाला लग्नाला हाय हाय का तिकडून पण. ऐश्वर्यावधी परत तिथलं शूटिंग होत नाही रे जास्त. मला इथं आल्यानंतर कळलं बरं का इकडे येणार आहेत म्हणून. त्यामुळे मी आता लग्नात सफारी आणणार आहे मामाला. रोहितच्या मिशनच्या नाही इथं आल्यावर काय सकाळी म्हणली जाऊया. येत नाही खूप ते बनवले भैया पाठवून ना तुझ्या मोबाईलवर. तुझा मोबाईल पाठवू नको बरं. तब्येत सांभाळा. काळजी करू नका अजिबात. मी कशी राहते बिंदास बघा बरं.
हसून खेळून उद्याच कुणी बघितलं आहे का नाही मग मी अशीच राहते अजिबात डोळ्यात पाणी आणू नका मामा बघतो डोळ्यात पाणी आणू आता रडू नका रडू नका रडू नका खुश राहायचं आनंदी एवढं चांगलं आहे आपलं अजिबात रडू नका रड नका ऑपरेशन झाले लोकांचं ऑपरेशन होत नाही मग रड नका काय चांगला आता प्रश्न चांगलं बरं वाटतंय का रडायला लागला आता मला सांगा आता मध्येच आम्हाला हे वाटत होतं आता तुम्ही त्यामुळं माझं पण मुलीचं म्हणून आता ही झालं काय म्हणलं आता अजून गेलं टाकलं सोमवारला मी मारले कसं करायचं ते सांगा. इकडं मला मुली तुझ्याकडे बघितल्या मला लई वाटतं म्हणते ते आता पायाला सुद्धा कुठं कुठं काय मामा तुम्ही माझं पाय जर बघितलं ना तर असं गोल गोल राहून असं काळे रक्त गाठलेलं दिसते ही भीती काल बघत काय झालं काय झालं मग तेच की, हा. राहायचं निवांत. काळजी घ्या मग हा अरे पडचिट शेंगा भेटलेले आणि कॉमेडीच करते ती मला लय कॉमेडी गाडी तर पसंत लय कॉमेडी करते असल्या का तर दिसते विशाल रोहित आठवण येते मला होय मामा पहिलीच आठवण येते वाजून काय रे यांचं नाव काय होतं मामी मामी ओ मामी माहिती आहे ना कुठंतरी गेलं असतं सांगा आणखी मामांच्या घरी घालवलेला वेळ खरंच खूप छान गेला, पण निरोपाचा क्षण नेहमी कठीण असतो. आम्ही येताना मामांच्या डोळ्यात पाणी आलं. काही नाती अशी असतात की शब्द कमी पडतात, पण डोळ्यातून सगळ्या भावना व्यक्त होत असतात. आम्हाला पण मनातून खूप वाईट वाटत होतं, पण कसं तरी मनाला सावरलं आणि पुढे जाण्यासाठी निघालो. आम्ही जेव्हा पूर्वी इकडे यायचो ना, तेव्हा बसमधून आईबरोबर यायचो आणि असं शेतातून एखादं तरी हरीण आम्हाला पाहायला भेटायचं, पण आज काय हरीण वगैरे पाहायला भेटलं नाही. आणि खरं सांगू का, लहानपणीचा तो बसचा प्रवास ना खूप छान वाटायचा. आणि माझ्या मामाच्या गावापासून येरमाळा जवळ आहे, इथे एडेश्वरी मातेचं मंदिर आहे. काय किती फाडू त्याला दुसऱ्याला दिलं काय असतंय त्याला हा, इकडे लेफ्ट साईडला आहे की हा इथं लावूया जवळून जाऊया मंदिर दिसतंय की हो, हो, हो. ज्याचं त्याचं पार्किंग आहे काय. तर आता इथे येरमाळ्यामध्ये पोहोचलोय. हा तिथे घेऊन जाऊया चला. हे आहे येरमाळा मंदिर. असं शिखर दिसतंय बघायचं. चल लवकर पुढं चला. किती 60. बघूया की पुढं चला. थांबा. महागाईचा डावाडोळा लवू लागलाय महागाईचा, म्हणून या स्वस्ताईत आपण मस्त स्वस्त जबरदस्त खेळण्या फक्त 80 रुपयाला. बघ किती येते घे की. तिथपर्यंत गाड्या येते दागत आहे ग. लहान मुलांच्या लेकरांसाठी अनेक तर इथं बसलोय ऐश्वर आणि मी, कारण पायऱ्या एवढ्या काही चढणं मला होई नाही. ताई, भाऊजी आणि प्रसन्न तिघं पण वरती गेले आणि मी इथं थांबले. तरी ऐश्वरला मी म्हणत होते तू जा, पण तो म्हणला नको मम्मा, तो एकटी थांबण्यापेक्षा मी पण थांबतो तुझ्याबरोबर. तर ऐश्वर आणि मी इथं बसतोय. इकडे ऐश्वर या बाजूला. ऐश्वर
हरे कृष्णा. एवढी गर्दी आहे ना, खरंच खूप गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. तुला बॅटरी दाखव. हे लेट लाईट आहे होय का? त्याचा बॅटरी खराब झाली. हां हां हां. दर्शन झाला. दर्शन झालं. होय हा नाही चालत आता पुसावं लागेल. थांब जरा त्या इथनं खाली वळलं नाही डोंगर गेल्यावर वनचारी. येरमाळ्यातून आता बरेच अंतर पुढे आलो होतो. रात्र पण खूप झाली होती आणि गाडीमध्ये भजन कीर्तन चालू असल्यामुळे थकवा काय एवढा जाणवत नव्हता. एकदम छान वाटत होतं. देवाचं नामस्मरण करत करत अखेर आम्ही माझ्या माहेरी पोचलो. माहेर म्हटलं ना की प्रत्येक मुलीसाठी एक वेगळीच भावना असते. कितीही वर्ष झालं तरी माहेरची ओढ माया कधीच कमी होत नाही. सुखी माणूस आहे. वरचं दोन आता आबा बघत बसलेला. अरे देवा. आबा वाट बघत तिकडे नको. बॅगा काढू दे की. आबांना हळूच्या म्हणा हळूच्या. मुरुमच टाकला दादा. पिशव्या घ्या तिथल्या सगळ्या पिशव्या नाही की घे पिशव्या तसं. काय पिशव्या घे. माझ्या गळ रस्ता बी नाही. हे कशासाठी एवढं बोरू मी टाकलाय सगळा? ही नाली झाली चिंबरची. अच्छा त्यामुळे चांगलं झालं. आले फायनली एकदा शिरमी माहेरी ताई बरोबर. फोटो मस्त लावलाय बरं का इथं पाठीमागे. चला ब्लॉग आता तुम्हाला उद्यापासून पाहायला भेटेल. आई आली बरे. आईची माया. मला वाटतं तू खराब झाली तब्येत आईची. काय आईची तब्येत खराब झाली बरं का. जरा साल आमच्याकडे म्हणजे यांच्याकडे असल्यामुळं काय जरा काय ओरडायला म्हणते? लागलं तिला. चला ब्लॉग आता उद्यापासून कंटिन्यू करते. खूप कंटाळा आलाय, दमल्यासारखं झालंय आणि वेळ पण झालाय भरपूर. येऊ का नाही? त्यामुळे ब्लॉग आता इथंच थांबवते. लवकरच भेटूया खरंच नवीन एका छानशा ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये.